नमस्कार. वैशूच्या ब्लॉगमध्ये आणि चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या अण्णांचा म्हणजे माझ्या सासऱ्यांचा सेल्फ बिझनेस. म्हणजे एखाद्या नोकरीवाल्याला सुद्धा मागे टाकेल असा त्यांचा बिझनेस आहे. तर कच्च्या मालापासून पक्का माल ते कसा तयार करतात, त्यासाठी ते कोणतं साहित्य वापरतात, कुठून आणतात, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. त्यामुळे प्लीज शेवटपर्यंत माझ्यासोबत कंटिन्यू राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर मंडळी बघा, अण्णा कांडी काढण्यासाठी हा खास माल घेऊन आलेले आहेत. हा माल काय साधा नाही, गायांच्या दुधामध्ये या मालाने भरपूर वाढ होते. तर बघा अण्णा कसे काम सुरू करताय. आणि आता नीट बघा, यामध्ये भरपूर प्रकारच्या बिया आहेत आणि यातील काही बियांची नावे मला माहिती नाही. याबाबतचं सगळं ज्ञान अण्णांकडे आहे, कारण जो व्यवसाय करतो त्यालाच त्या व्यवसायातलं माहिती असतं. त्यामुळे मी शेवट अण्णांचा एक छोटासा इंटरव्ह्यू घेतलेला आहे, त्यामुळे शेवट बघायला विसरू नका. आणि अण्णा आपल्याला या बियांबद्दल पूर्ण डिटेलमध्ये माहिती देणार आहेत आणि हा माल ते कुठून आणतात हेही सांगणार आहेत. चला तर बघूया या बियांचा वापर करून ते कशा प्रकारे कांडी काढतात. अण्णांनी या सर्व प्रकारच्या बिया एका मशीनमध्ये दळून घेतल्या आणि ही जी प्रक्रिया आहे ना, ती सर्वात महत्त्वाची आहे, कारण येथेच बिया बारीक करून याचं पीठ तयार केलं जातं. त्या दळून झालेल्या बियांचं पीठ या मशीनमधून छान प्रकारे बारीक होऊन निघतं. थोडीफार जी कणी राहिलेली असेल ना, ती या मशीनमध्ये पूर्ण बारीक होऊन जाते आणि सगळं पीठ एक समान मिक्स होऊन जातं आणि आपल्याला मिळतं क्वालिटीचं कांडी तयार करण्यासाठी एकदम चिकन असं पीठ. अण्णांनी या पिठामध्ये गुळाचं पाणी मिक्स केलंय, कारण गुळाच्या पाण्यामुळे गायांच्या दुधामध्ये पण वाढ होते, त्यांची तब्येत पण चांगली राहते आणि त्यांच्या शरीराला ऊर्जा पण भेटते. ही सर्वात शेवटची आणि महत्त्वाची स्टेप. सगळं मिक्स झालेलं पीठ या मशीनमध्ये टाकलं आणि त्या पिठाची कशी कांडी तयार होते बघा.
अण्णांचं कांडी काढण्याचं काम पूर्ण झालं. अण्णांनी काही कांडी या गोण्यांमध्ये पॅक करून शिलाई मारून ठेवली आणि काही गोण्यांना शिलाई मारायची बाकी होती, त्याच्यामुळे त्यांनी अशा साईडला उभ्या करून ठेवल्या. अण्णांचं कांडी काढण्याचं काम पूर्ण पण झालेलं नव्हतं. तेच काही लोक कांडीच्या गोण्या नेण्यासाठी घरी आलेत आणि दिवसभरातून असे कितीतरी लोक या गोण्या घेऊन जातात. त्याच्यामुळे अण्णांचा चांगला माल खपतो. आणि तो जो काटा दिसतोय ना, त्याच्यावर कांडीच्या गोण्यांचं वजन केलंच जातं, पण आमचेही वजन त्या काट्यावर आम्ही करतो. आणि हे बघा, त्याच वेळेत दुसरं पण कस्टमर कांडीची गोण नेण्यासाठी घरी आलं. आणि आता पुढे मी घेतला आहे अण्णांचा छोटासा इंटरव्ह्यू. मग काय मस्त मॅडमसारखी प्रश्न विचारलीत आणि अण्णांनी पण खूप छान उत्तरे दिली. तर हे आहे आमचे अण्णा. अण्णा, तुम्ही जे कांडी तयार करतात त्याच्यात तुम्ही कोणकोणते कडधान्य वापरतात? आता त्याच्याजवळ 10 ते 12 प्रकारचं कडधान्याचं गहू, बाजरी, सोयाबीन, मका, अजून तूर डाळ आणि जवळ डाळीचे त्याच्यात 9-10 प्रकार आहे. ते टाकून आपण ते मिक्स केले जातात. आधी ते दळून घेतले जातात, नंतर मिक्सरमध्ये टाकले जातात, नंतर त्याची कांडी तयार होते. बर. आणि तुम्ही जी कांडी तयार करतात आणि ते लोक नेतात, त्यांच्या जनावरांच्या दुधामध्ये काही वाढ झाली आहे का? जवळजवळ 3 ते 4 लिटरना वाढ झालेली आहे. अरे वा. आणि तुम्ही जे खाद्य बनवतात ते मग गावोगावी कसं पोहोचवतं? गावोगावी काही इथून नेतात आपल्या या प्लॉटवरून, काहीला डिलिव्हरी पोच करतो आपण. त्यातलं ते भाड्यापुढे आपल्याला पैसे देतात. आणि लोक पण घरी येतात का घरी आपल्या? येतात, भरपूर येतात. तुम्ही हा व्यवसाय तो किती दिवसापासून करतात? आता एक 12 महिने झाले तर चालू केला आपण. आणि तो व्यवसाय सुरू करण्याचं मागचं काय कारण होतं तुमचं? कारण असंच चला आता बसल्या जागी पहिलं आपण विहिरीचे कामं करत होतो, आता लेबर मिळत नाही, त्यामुळं आपण ते सोडून दिलेल्या मार्गात आहे. मग आता बसल्या जागी काही ना काही बसण्यापेक्षा आपण हा धंदा खोलला. त्याला जोडीत तो गाया ठेवलेल्या आहे, काही शेळ्या ठेवलेल्या आहे. आणि तुम्ही हा व्यवसाय करून गायांचं कसं ऍडजस्ट करतात? मग आता हे टायमिंगमध्ये थोडंफार हे करावंच लागतं. दुधाच्या याच्यात जनावरांचा चारा बिरा पाहून 2 तास आधी गायांचं केलं, मोकळ्या वेळात हे केलं, तरी ताशी जवळजवळ मी 10-11 पोते काढितो. वेळात मी गेलो तर 25-26 पोते काढितो. आणि तुम्ही पहिली विहिरींची कामे करायची ना? हां, ते किती दिवस केले तुम्ही? 36 वर्षी केली. 36 वर्ष. हां. मग नंतर हा कांडीचा व्यवसाय तुम्ही चालू हो, केला. त्याच्यात त्यात तुम्हाला म्हणजे फायदा झाला का भरपूर? आता काय फायदा असा म्हणजे नाही, 100-200 रुपये उरतात. तर मंडळी, तुम्हाला आमच्या अण्णांचा हा बिझनेस कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.